पोलीस ठाण्यात गोळीबार करणाऱ्या गणपत गायकवाडचे कारनामे पहा। 16 ऑगस्ट 2020 कोळसेवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर दादागिरी आणि शिवीगाळ। 1 जानेवारी 2022 कोळसेवाडी पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही दाखवण्याची मागणी करत पोलिसांना दमदाटी। माझा अधिकार आहे सीसीटीव्ही फुटेज बघायचं, तुमचं सीसीटीव्ही फुटेज बघायचं मला अधिकार आहेत माझे। 12 सप्टेंबर 2023 उल्हासनगर महापालिकेत आयुक्तांसमोर अधिकाऱ्यांना शिवीगाळ। एक लक्षात ठेव, मुख्यमंत्र्यांच्या समोर पण काही नाही करायला घाबरत नाही। पृथ्वीराज चव्हाणला विचार कसा शिवाय दिला होता। 2 फेब्रुवारी 2024 हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनातच शिवसेना शहर प्रमुखावर गोळीबार। तरीही गणपत गायकवाडवर पक्षाकडून अद्याप कोणतीही कारवाई मात्र नाहीच। उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनातच शिवसेनेच्या शहर प्रमुखावर गोळीबार करणारा भाजपचा गुंड आमदार गणपत गायकवाड यानं यापूर्वीही सत्तेचा माज दाखवत पोलिसांना आणि शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ दमदाटी केल्याचे प्रकार अनेकदा घडले। पण तरीही गणपत गायकवाड याच्यावर आजवर एकदाही पक्षाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही। त्यामुळे भाजप गणपत गायकवाड यासारख्या गुंड आमदाराला पाठीशी घालतंय का असा प्रश्न उपस्थित झालाय। गणपत गायकवाड यांना आजवर सत्तेचा माज दाखवत काय काय कारनामे केलेत यावर एक नजर टाकूयात। 16 ऑगस्ट 2020 रोजी रात्रीच्या सुमारास गणपत गायकवाड हा कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गेला। यावेळी एका आरोपीला वाचवण्यासाठी त्यानं चक्क वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराव साळवे यांच्यावर आरडाओरडा करत त्यांना दमदाटी केली। इतकंच नाही तर त्यांना शिवीगाळ सुद्धा केली। हा सगळा प्रकार गणपत गायकवाडच्या समर्थकांनी चित्रित करून व्हायरल केला। मात्र तरीही गणपत गायकवाडवर त्यावेळी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। 1 जानेवारी 2022 रोजी पुन्हा एकदा गणपत गायकवाड कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गेला आणि एका आरोपीला वाचवण्यासाठी त्यानं पोलिसांना दमदाटी करायला सुरुवात केली। इतक्यावरच न थांबता मी आमदार असून मला पोलीस ठाण्यातलं सीसीटीव्ही फुटेज पाहण्याचा अधिकार आहे असा दम देत त्यानं पोलिसांना दमदाटी केली। माझा अधिकार आहे सीसीटीव्ही फुटेज बघायचं, तुमचं सीसीटीव्ही फुटेज बघायचं मला अधिकार आहेत माझे। मात्र यावेळीही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। 12 सप्टेंबर 2023 रोजी उल्हासनगर महापालिकेत पाणी प्रश्नावरून बैठक सुरू होती। या बैठकीत उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त तसंच शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी केडीकर उपस्थित होते। त्यांच्या समोरच गणपत गायकवाड यानं अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली। तसंच मी मुख्यमंत्र्यांसमोर सुद्धा आई बहीण काढायला घाबरत नाही, पृथ्वीराज चव्हाणांना विचारा असं म्हणत त्यानं सत्तेचा माज दाखवला। एक लक्षात ठेव, मुख्यमंत्र्यांच्या समोर पण काही नाही करायला घाबरत नाही। पृथ्वीराज चव्हाणला विचार कसा शिवाय दिला होता। यावेळी त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। यानंतर 2 फेब्रुवारी 2024 रोजी त्यानं थेट उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनातच शिवसेना शहर प्रमुखावर गोळीबार केला। माझ्या मुलाला धक्काबुक्की झाल्यानं मी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा खोटा कांगावा त्यानं केला। मात्र सीसीटीव्ही फुटेज समोर येताच तो खोटं बोलत असल्याचं उघड झालं। या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक झाली असली तरी अद्याप पार्टी विथ डिफरन्स बनवणाऱ्या भाजपनं त्याच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही। त्यामुळे गृह खातं सांभाळणाऱ्या भाजपकडून गणपत आणि त्याच्यासारख्या असंख्य गुंडांना पाठीशी घालण्याचा त्यांना पोसण्याचा प्रयत्न होतोय का असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय।